नमस्कार मित्रांनो, भारत दरवर्षी खाद्यतेलाच्या आयातीसाठी जवळपास 1.75 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त रुपये खर्च करतो. आणि यातला बराचसा मोठा भाग असं तेल आहे जे भारत घरच्या घरी देखील पिकवू शकतो. आता भारतात कोणकोणत्या तेलबियांची लागवड होते ते पाहूयात. भारतात प्रामुख्याने 3 तेलबियांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. ज्यापैकी पहिलं आहे सोयाबीन. भारतात सोयाबीनचं 34% उत्पादन होतं आणि या 34% आपल्याला 25% इतकं तेल मिळतं. दुसरं आहे राई किंवा मोहरी. राई किंवा मोहरीचं भारतात 31% उत्पादन होतं आणि ह्या 31% आपल्याला 45% तेल मिळतं. तिसरं आहे भुईमूग. भुईमुगाचं आपल्या देशात जवळजवळ 27% उत्पादन होतं आणि या 27% आपल्याला 25% तेल मिळतं. या व्यतिरिक्त भारतात सूर्यफूल, तीळ आणि इतर तेलबियांचं देखील उत्पादन होतं जे जवळपास 8% आसपास आहे आणि या 8% आपल्याला 5% आसपास तेल मिळतं. आता भारत कोणकोणत्या तेलाची आयात करतं तर सर्वात पहिलं आहे पाम तेल. पाम तेल आपण इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात करतो. दुसरं आहे सोया तेल जे आपण अर्जेंटिना किंवा ब्राझीलमधून आयात करतोय. तिसरं आहे सूर्यफुलाचं तेल जे आपण रशिया आणि युक्रेनमधून आयात करतो. आता जर तुम्ही हा चार्ट किंवा हे टेबल नीट पाहिलं तर तुम्हाला कळेल की भारतात भुईमूग आणि राईची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पण ज्या तेलाची आयात आपण मोठ्या प्रमाणावर करतो ते पाम तेल आपल्या देशात पिकवलंच जात नाही. आता ही जी तफावत आहे किंवा ही जी त्रुटी आहे किंवा पोकळी आहे ही का? तर सर्वात पहिलं म्हणजे 72% तेलबिया क्षेत्र हे अजूनही पावसावर आधारित आहे. दुसरं, पीक उत्पादनामध्ये तफावत पाहायला मिळते. जसं की राईच्या उत्पादनामध्ये हेक्टरी 900 किलोची तफावत पाहायला मिळते. तिसरं, शेतकरी अजूनही सुधारित बियाणांचा वापर करताना दिसत नाही. चौथं, आयात स्वस्त असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे भाव जे आहेत ते दबलेले राहतात, त्यामुळे स्थानिक शेतकरी पीक वाढवायला मागत नाही. सो ही काही कारणं आहेत ज्यामुळे आपल्या देशात पाम तेलाचं किंवा इतर तेलबियांचं उत्पादन जास्त प्रमाणात होत नाही. आणि जर मागच्या काही वर्षाचं आपण आयात बिल पाहिलं तर ते चढत्या क्रमाने वाढतच चाललेलं आहे. आता यासाठी आपलं सरकार काय करतंय किंवा यासाठी शेतकऱ्यांसाठी कोणती संधी लपलेली आहे ही आपण बघणार आहोत पुढच्या भागात. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.